नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2024 अवघ्या 2 ते 3 दिवसांवर येऊन ठेपली असून त्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मध्ये चेहडी पंपिंग परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचाराला चांगलाच वेग मिळाल्याचं चित्र दिसून येत आहे। दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रचारामुळे संपूर्ण परिसरात राजकीय वातावरण तापलंय। या पार्श्वभूमीवर चेहडी पंपिंग येथील शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। उद्घाटनापूर्वी भगवा चौक, चेहडी पंपिंग परिसर, उज्ज्वला कॉलनी, हनुमान मंदिर, घोडेमळा, विजयनगर, मराठा कॉलनी या भागातून भव्य प्रचार दौरा हा काढण्यात आला। या प्रचार दौऱ्यात शिवसेनेचे उमेदवार मशाल हाती घेत मशालच्या लपत्या प्रकाशात ढोल ताशांच्या गजरात व जोरदार घोषणाबाजी करत भव्य पायी रॅली काढण्यात आली। या रॅलीमुळे संपूर्ण परिसर शिवसेनामय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। यानंतर प्रमुख मान्यवर आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेना नेते दत्ता नाना गायकवाड आणि माजी आमदार योगेश घोलप यांच्या हस्ते चेहडी पंपिंग येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर आयोजित प्रचार सभेला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहून त्यांनी उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। या सभेत बोलताना नगरसेवक संतोष साळवे म्हणाले की आजच्या गलिच्छ राजकारणात अनेक पक्ष फुटले, मात्र आमचे उमेदवार पक्षाशी एकनिष्ठ राहिले। पद नसतानाही कोरोना काळात जनतेसाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली। आता जनतेने आमच्या तिन्ही उमेदवारांना एक संधी देत भरघोस मतदान करावे। विजयानंतर प्रभागातील सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार रुचिता संतोष साळवे, योगेश वामन भोर आणि सौ भारती अंबादास ताजनपुरे हे निवडणूक रिंगणात असून जनतेकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। प्रचारादरम्यान प्रभागातील विकास कामे, नागरी समस्या तसेच भविष्यातील विकास आराखड्यावर मतदारांशी सविस्तर चर्चा करण्यात आली। नागरिकांकडून उमेदवारांना उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं वातावरण होते। प्रभागातील विकास कामांचा आढावा घेताना नगरसेवक संतोष साळवे यांनी जलकुंभ, क्रीडांगण, ग्रीन जिम, रस्ते व समाज मंदिरांसह विविध विकास कामे केल्याचं नमूद केले। माजी नगरसेविका भारती ताजनपुरे यांनीही आपल्या कार्यकाळात मूलभूत सुविधा आणि विकास कामांसाठी पुढाकार घेतला, तर योगेश भोर यांनी स्वखर्चातून विविध विकासात्मक कामे करून सामाजिक बांधिलकी जपली असून युवकांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळतोय। एकूणच मशाल चिन्हाच्या प्रकाशात चेहडी पंपिंग परिसरातून सुरू झालेल्या या जोरदार प्रचारामुळे प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिवसेनेच्या विजयाचा विश्वास अधिक दृढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे। शेवटच्या टप्प्यात आली असताना देखील कार्यालयाचं उद्घाटन जे आज होत आहे त्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित सर्व मान्यवर, ती माणसं निवडायची आहेत आणि मग कोण माणसं निवडली पाहिजे, तर ज्यांच्या मागे वारसा आहे अंबादास तात्यांनी नगरसेवक म्हणून काम केलंय, भारतीताईंनी काम केलंय, तरुण आहेत, सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत आणि रुचिराताई MBA झालेल्या आहेत आणि वडिलांचा समृद्ध वारसा घेऊन पुढे चालण्याची त्यांची पद्धत आहे, प्रवृत्ती आहे, मत आहे आणि म्हणून आपल्याला तिन्ही उमेदवार हे सक्षम मिळालेले आहेत। अनुभव आणि ताकद या दोन्ही गोष्टी या तिन्ही उमेदवारांमध्ये आहेत आणि म्हणून मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलोय की येत्या 15 तारखेला या तिघांनाही आपण निवडून द्यावं। नाशिक शहरात तसं पाहायला गेलं तर परिवर्तन होणार आहे असं सर्वत्र वातावरण आहे आणि त्या परिवर्तनाला साथ द्यायची जबाबदारी आपली सर्वांची आहे। तिन्ही उमेदवार आपण निवडून द्यावेत ही विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे। पंपिंग स्टेशन, पंपिंग रोड म्हणजे पाण्याचे पंपिंगचा रस्ता असलेला हा भाग पाण्यापासूनच वंचित आहे आणि ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून हे सगळं दुरुस्त करण्यासाठी, ही व्यवस्था पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी सक्षम नगरसेवकांची गरज आहे आणि हे तिन्ही जण सक्षम आहेत, हे आपल्याला सक्षमपणे साथ देतील ही खात्री मी बाळगतो आणि म्हणूनच ती खात्री देण्यासाठी, त्यांची गॅरंटी देण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलेलो आहे। येणाऱ्या 15 तारखेला मशाल या निशाणी समोरील बटन दाबा
आणि या तिघांनाही आपण निवडून द्यावं ही कळकळीची विनंती करतो. रुचिका संतोष साळवे, योगेश वामन भोर आणि भारतीय अंबादास ताजनपुरे हे आदरणीय उद्धव साहेबांनी या तिघांना उमेदवारी दिलेली आहे. निश्चितपणे भारती ताजनपुरे असेल, त्यांनाही नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, आपल्याला अनुभव आहे. संतोष या प्रभागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. खरं तर ज्यांनी या प्रभागामधून गद्दारी करून निघून गेले त्यांनी 5 वर्ष ठेकेदारी पलीकडे काहीच केलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी योगेश आहे. योगेश भोर देखील एक सामाजिक कार्यकर्ता आहे, चांगला कार्यकर्ता आहे, समाज कार्याची आवड आहे. आपण या तिघांना निवडून दिल्यानंतर निश्चितपणे या प्रभागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही मंडळी काम करेल. हे करण्याचं कारण काय, तर आज आपण नाशिक शहराची परिस्थिती बघितली पाहिजे. खरं तर 8 वर्षापूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आज आपल्या नाशिकमध्ये होते. 2000ची सभा देखील भाऊ झाली नाही. त्यांनी सांगितलं की माझ्या हातामध्ये नाशिक महापालिकेची सत्ता द्या, मी हे शहर दत्तक घेतो. आपल्याला असं वाटलं की यांनी जर आपलं शहर दत्तक घेतलं तर या शहराचं नंदनवन होईल, या शहरामध्ये चांगले उद्योग येतील, त्या उद्योगाच्या माध्यमामधून आमच्या मुलाबाळांना नोकरी लागेल, आणि म्हणून आपण त्यांना भरभरून मतदान केलं. 66 नगरसेवक निवडून आले, त्यांचा महापौर झाला. नियोजन कसं चाललंय आणि आपल्या फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत होतो की अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद प्रभागातील जनतेचा आहे. त्याचं कारण असं की एकनिष्ठ राहिलेले हे आमचे तिन्ही भावी नगरसेवक, त्यामध्ये 3-4 वर्ष तर प्रशासक आपल्या भागामध्ये होतं महानगरपालिकेमध्ये, आणि निवडणुकीच्या तोंडावर काम करणारा नेता आणि निवडणूक नसताना काम करणारा नेता म्हणजे ह्या तिन्ही उमेदवारांची आपल्या ओळख आहे. त्यात आता एक तर माझी आई, एक माझा भाऊ आहे, आणि संतोष भाऊची मुलगी म्हणजे माझी दिदीच ती. आणि तिने अतिशय खूप सुंदर भाषण केलं. म्हणजे ह्या गलिच्छ राजकारणामध्ये इतक्या दिवसांमध्ये, म्हणजे ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात सुंदर भाषण केलं असेल तर त्या दिदीने केलं. तिने बेसिक सांगितलं की तिचं कर्तव्य काय, निवडून आल्यानंतर नगरसेवक काय करतो. खरं तर हेच लोकांना सांगितलं पाहिजे. पण इथं प्रत्येक एकमेकांवर आरोप काय चालले, कोण कोणावर, म्हणजे त्या 22 मध्ये तर इतका धिंगाणा चालू आहे. आता तर म्हणजे मी अटक झाली असती तर मी आलो नसतो, मला पोलिसांनी उचलून घेऊन चालले होते. एवढी भयानक परिस्थिती त्या 22 मध्ये. असं राजकारण आपण याच्या आधी कधी बघितलं नाही. मी 5 वर्ष आमदार होतो, माझे वडील 25 वर्ष आमदार होते, पण असं खुन्नस किंवा कोणाचा काटा काढायचं राजकारण हे कधी आपल्याला जमलं नाही, आपल्या भागात कोणाला जमलं नाही. पण आत्ताची जे राजकारणी आहे ते अतिशय, आपण सगळा वातावरण राजकारणाचा चिखल त्या ठिकाणी केलाय. चांगल्या प्रतिमेचे लोक आपल्याकडे थांबले. तुमच्याकडे उमेदवारच नव्हते. याचा पुरावा असा की तुमच्याकडे उमेदवार असते तर आमच्या उमेदवाराला गळ घालण्याचा प्रयत्नच केला नसता. पासून नाल्या बनवल्या, पाण्याची लाईन टाकली, विद्युत टाकली, रस्ता बनवला, जसं काही त्या एकट्या सर्वांनी केला. आणि आपण जर त्याचा आलेख चेक केला आणि जर पुरावे मागितले तर सर्वात जास्त पुरावे माझ्याकडे आहे, आपल्या सर्वांना सांगतो. उदाहरण द्यायचं जर झालं तर आपल्याला दिसेल इथं बस डेपो झाला. पुन्हा मी सातत्याने प्रयत्न करून ते रिटेंडर केलं. त्याच्यानंतर ते 35.5 कोटीचा बस डेपो होता. त्यानंतर त्यावेळेस आपले हेमंतप्पा खासदार असताना
सातत्याने रेल्वेचे लोक यायचे आणि त्यांना तिथं एक इमारत बनवायची होती पुणे आणि नाशिकसाठी आपली लोकल सेवा सुरू करण्यासाठी त्यांना जागा आरक्षित करायची होती. त्यामुळे त्या 35 कोटीमधून 16 कोटी रुपये उरले. त्यावेळेस कोणत्याच सदस्याला असं वाटलं नाही का आपल्या प्रभागामध्ये 35.5 कोटी रुपये मिळालेले आहे, मंजूर झालेले आहे आणि ते 16 कोटी रुपये आपले जात आहेत, लॅप्स होत आहेत. ते आपल्याला कोणालाच वाटलं नाही. भाऊ त्यावेळेस नानाजी मी स्टँडिंग कमिटीचा ठराव केला, माझ्याकडे तसे पुरावे आहेत, ते पुरावे आहेत आणि पाठपुरावा करून हे जे कॉन्क्रीट रस्ते दिसतं ना तुम्हाला ते 16 कोटीमध्ये झालेले आहे. आता संतोष साळवेंचा ठराव आहे, मी आपल्याला अभिमानाने सांगतो आणि माझ्याकडे तसे पुरावे आहेत. आणि त्यांना म्हणा उद्या तुमच्याकडे तसा पुरावा असेल तर आपण या सभेमध्ये कुठेतरी होईल त्यांची सभा, त्यांनी दाखवावं. नाही तर त्याच्या झेरॉक्स काढून मी तुम्हाला सर्वांना वाटेल. हे काम आम्ही करत असताना, शिवसेनेचं काम आम्ही करत असताना आम्हाला जे बाळकडू मिळालं त्याच्यातून आम्ही सातत्याने काम करतो, विकास कामे करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. मी तर प्रत्येक फोनला कॉलबॅक करून लोकांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. कधीतरी कुठे चुकलं असेल ते सुद्धा मान्य करतो. पण आपल्याला एवढंच सांगेल, आम्ही काम करणारे लोक आहोत, सातत्याने काम करत राहू. आपण आम्हाला पुन्हा एकदा संधी द्या. इथे भारतीताई ताजनपुरे, माझी कन्या रुचिरा साळवे, त्याचबरोबर योगेश जी भोर, हे तिन्ही उमेदवार आहेत. तिघही उत्कृष्ट उमेदवार आहे. आपण जर चेक केलं तर ह्या सर्वांच्या याच्यामध्ये तिन्ही आपले उमेदवार चांगले आहेत. आपण यांना परत एकदा संधी द्यावी. प्रचार कार्याच्या शुभारंभ प्रसंगी एक छोटीशी सभा या ठिकाणी संपन्न होती आणि पहिल्या दिवशीपासूनच अगदी फॉर्म भरायच्या 2 दिवस अगोदरपासूनच आपण आपल्या पॅनलची सुरुवात या ठिकाणी मारुतीरायाच्या चरणी नारळ फोडून सिन्नर फाट्यातून आपण सुरुवात केली होती. आणि त्या दिवशीपासूनच भाऊ अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद होता. लोकांचं म्हणणं एकच होतं, मतदारांचं, का काही करा परंतु तुमचं पॅनल फुटून देऊ नका. आमच्या मनातील तिन्ही उमेदवार आहे आणि या तिन्ही उमेदवारांना आम्ही भरघोस मतांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चित आम्ही सुद्धा तिन्ही उमेदवारांनी एक वचन स्वतःला दिलं होतं, पक्षाला दिलं होतं, का आम्ही कुठे तुटणार नाही, फुटणार नाही आणि कुठल्याही पक्षाच्या आमिषाला बळी पडणार नाही आणि कुठेही जाणार नाही. काही झालं तरी आम्ही निश्चित आमच्या सर्वांवर, भारतीताईंवर असेल, अंबादास तात्यांवर असेल, संतोष भाऊ साळवेंवर असेल, योगेशजीवर असेल, माझ्यावर असेल, सर्वांवर अतिशय मोठा दबाव होता. आणि उपस्थित सर्व नेत्यांवर असेल, बापू असेल, आमचे नाना असतील, भाऊ असतील, सर्व प्रकारचे आमिष दाखवले. पैसे देऊ, हे देऊ, ते देऊ, अनेक आमिष दाखवले, परंतु आम्ही कुठेही डगमगलो नाही. संघटनेबरोबर एकनिष्ठ राहिलो. का बरं, आपल्याला जी बाळासाहेबांची शिकवण आहे, आपल्या घरच्यांची शिकवण आहे, आपण प्रामाणिक एखाद्याची बेईमानी केली तर आपण कोणाचीही बेईमानी करू शकतो. त्याच्यामुळे आपल्या अंगामध्ये, आपल्या रक्तामध्ये हा बेईमानी हा शब्द किंवा हा अंश नाहीये. त्याच्यामुळे आपण संघटना किंवा पक्ष किंवा उद्धव साहेबांना आपण सोडलं नाही. योगेश भाऊने सांगितलं की जे माझे नगरसेवक होते ते आता इकडून तिकडे बेडकावांनी उड्या मारून एक जण त्या बाजूला गेलाय. आपण भाऊ आणि दोघं मिळून खाऊ एकत्रच त्यांनी 9 वर्ष खाल्लं आणि आता परत एकत्र खायला गेले, कारण त्यांना इकडं उमेदवारी होती का नाही माहीत नाही, आणि असेल तर मग त्यांनी तिकाने लढवली. हाही मोठा गहन प्रश्न आहे. असो, आपल्या त्यांच्या उमेदवारीत जायचं नाही, परंतु आम्ही एक पक्षाचे निष्ठावान शिलेदार आहोत. गेली 35 ते 40 वर्ष मी आणि माझं कुटुंब शिवसेनेत आहे. राहुल आणि योगेशनी सांगितलं, संतोष भाऊनी सांगितल्याप्रमाणे आमच्यावर बरेच, आपला पक्ष फुटला तेव्हा बरेच दबाव आले. जसं आपण टी व्हीवर बघतो ईडी, सीडी, सीबीआय, तसं आमच्यावर बरेच प्रयोग झाले. घरी पैशाच्या थैल्या पण आल्या, परंतु पैसे कोणी पण कमवतं, पण शेवटी नाव राहतं आणि ते एक निष्ठ नाव आम्हाला ठेवायचं आहे. त्याच्यामुळं आम्ही पक्षाशी गद्दारी केली नाही, आपल्या जनतेशी गद्दारी केली नाही आणि आपल्या ह्या पक्षातच आम्ही थांबलो. आणि हे तुमच्या भरोश्यावर, कारण तो बाप एकच असतो. 4 वेळेस माणूस बाप बदलत नाही आणि हे 4 वेळेस बाप बदलणारे आहे सगळे आज समोर उभी राहिलेली.
कारण कोणत्या पक्षाचा आधी पत्रक वाटले आणि कोणत्या पक्षात उभे राहिले तेच मतदारांना पण बिचाऱ्यांना कन्फ्यूज झालेलं आहे, कारण कोण कुठेकडे गेलेलं आहे तेच समजत नाही. आताच योगेश भाऊनी सांगितलं का ते डांबर पडलं, परंतु योगेश भाऊ डांबराचा आणि त्यांचा काहीच संबंध नाही, कारण 4 वर्ष झाले प्रशासकीय राजवट लागलेली. हे माझी झालेली 4 वर्षापूर्वी. हे प्रशासनाचं काम आहे आणि याचं हे श्रेय हे हुशार नगरसेवक जिथं जिथं कामं चालू झालेले नगरसेवक यांचा 22 नंतर कार्यकाळ संपल्यानंतर तर तिथं जाऊन फोटो काढतात. ती समोर तर एक बावलीच आहे, कारण तिचं अस्तित्व काहीच नव्हतं. तिचा एबी फॉर्म मागच्या पंचवार्षिकला मी लिहिला आणि उमेदवारी दिली. गरज आहे का आम्ही तिन्ही उमेदवार, भारतीताई असेल, रुचिराताई असेल आणि मी स्वतः विरोधकांकडनं बरंच काही अपप्रचार आमच्याविषयी चालू आहे. मगाशी सांगितलं जे शिंदे गटाने ऑफर दिली, भारतीय जनता पार्टीने ऑफर दिली, अनेक आहे. पैसे घेऊन पण उभे होते, पैसे घेऊन पण दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन निवडणूक लढलो असतो, पण प्रामाणिक राहून उद्धव साहेबांची गद्दारी करायची नाही म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आम्ही निवडणूक लढत आहोत. तर आता जे माजी नगरसेवक असेल, जे इथून मागचे नगरसेवक असेल, निवडणूक आलाय, रस्त्यांवर डांबर टाकताय. 8 वर्ष तुम्ही झोपले होते का डांबर टाकताय? 8 वर्षापासून चेडी पंपिंगला नातेवाईक आहे, सर्व आहे. चेडी पंपिंगचे रहिवासी आहे. प्रभागामध्ये चेडी गाव आहे, देवळीचा काही भाग आहे, गोरेवाडी आहे, चाडेगाव आहे. फक्त स्वतःचा विकास केला. स्वतःच्या विकासाशिवाय दुसरा विकास यांना करताच आला नाही. खरं बोलायचं असेल तर तुम्ही समोर बोला ना, का आम्ही काम केलंय. काम केल्यानंतर तुम्ही मत मागायला तुम्ही जा. अक्षरशः समोरच्या विरोधकांना म्हणजे काही ठिकाणाहून परत पाठवताय. तुम्ही 9 वर्ष झोपले होते का? काही महिला अशा आहे का 9 वर्ष झाले तुम्ही तोंड दाखवलं सुद्धा. संभाजीनगरला जर गेले तर नगर जे उमेदवार त्यांना घरी पाठवलं रिटर्न महिलांनी, आणि तुम्ही काही पण आमच्याविषयी अपप्रचार करता. अपप्रचार करू नका, विकासावर बोला. तुम्ही विकास केलाय ना तर मत मागायला जा तुम्ही जनतेसमोर. अहो मी योगेश भोर, एक प्रामाणिक माणूस. कोरोनाच्या काळामध्ये एक तरी नगरसेवक आला का हो तुमच्याकडं जनतेकडं? आमच्या सोबत संतोष भाऊ साळवे यांची कन्या आहे. त्यांनी जो केला विकास केला ना तो खरंच केला. ते जे बोलले ना त्यांच्या पत्रासहित आहे. कोरोनाच्या काळामध्ये तुमच्या घराकडे जर आपल्या माता भगिनी, ज्या गोरगरीब माता भगिनी का दिवसभर आपलं काम करता आणि आपली संध्याकाळची पोटाला लागेल एवढी भाकर तेवढे पैसे कमावता, पण कोरोनाच्या काळामध्ये आपण स्वतः एकमेकांना कोणी भेटत नव्हतो. तर एक आसरा म्हणून एक उमेदवार असेल किंवा एक नगरसेवक असेल तर त्याच्या घरी जाणारच ना काहीतरी घ्यायला, आणि तुम्ही त्यांना घरातून बाहेर पाठवता. नमस्कार. इकडे उपस्थित असलेले आपले लाडके खासदार नाशिकचे माननीय राजाभाऊ वाजे, त्याचबरोबर दत्ताजी नाना गायकवाड आणि आपले माजी आमदार बापू घोलप आणि माननीय संपूर्ण व्यासपीठ आणि माझ्याबरोबर आमचे 2 उमेदवार भारतीताई ताजनपुरे आणि योगेश दादा भोर. जसे आत्ता माझे वडील बोलले थोड्या वेळ अगोदर की त्यांनी जे कामं केलेले, तर मी काही वेगळं तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही सगळ्यांनी बघितलेले माझ्या वडिलांचे विकास कामं जे त्यांनी ह्या प्रभागासाठी केलेले. गेल्या 9 वर्षांपासनं माझे वडील आत्तापर्यंत सुद्धा ते लोकांचे कामं करत आले या प्रभागाच्या विकासासाठी. आज आमचा वॉर्ड महिला राखीव झाल्यामुळे त्यांनी मला पुढे केलेलं आहे. तर माझेसुद्धा काही विजन्स आहे ह्या प्रभागासाठी जे मी सातत्याने माझ्या वडिलांसोबत डिस्कस करत असते. तर माझ्या वडिलांचे सुद्धा काही अपूर्ण स्वप्न आहे ह्या प्रभागासाठी जे राहून गेलेले, जे मला पुढे जाऊन पूर्ण करायचे ह्या प्रभागासाठी. जसं की मला माहिती आहे की पंपिंगमध्ये सगळ्यात मोठा इश्यू आज आहे पाण्याचा. भविष्यात जेव्हा आपण अगर एखादी पाण्याची टाकी इथे उभी केली तर म्हणजे कायमचं ते पाणीचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल.
तर मी तुमच्या सगळ्यांना एवढीच विनंती करते की अगर तुम्ही आमच्या तिघांनाही एक चान्स दिला, एक संधी दिली, तर आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की आम्ही तिघंही ते पूर्ण करू. पंपिंगचा जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे ते पूर्णपैकी संपून टाकू.